विषय रे ब्लॉगर नंबर 1 अजय दादा. पहिला तर मम्मीला मावशीच्या घरी सोडायला चालवलं, कारण मम्मीचं काहीतरी काम होतं मावशीकडे. मम्मीला सोडलं आणि जायचं म्हणलं आता विजयनगरला. जात असताना समोर लाडू दिसला. मग आता ह्यो आबाच्याच दुकानात जाणार, मग ह्याच्या अगोदर आपण जाऊया म्हणलं. भावाचं आगमन झालं आणि मला बघितल्या कसला हसला बघा ह्यो. गेल्या व्हिडिओ मध्ये लाडूला घेतलेलो आणि आता म्हणते की मला बदनाम केलाय. भावाला मी व्हायरल केलोय आणि भाऊ म्हणते मला बदनाम केलाय. असं कुठं असते वगैरे. तिथं मज्जा मस्ती करून इथं आलतो तर संदीपदा इथं काय गाडी काय काढलेला वाटतं. काय बाहेर लेक्चर चाललेलं. भावाला म्हणलं माझी केस तर कापून घे तेवढी. भावाने चिमट्यात केस बीस अडकून कात्री घातला डोक्यात आणि कट मारायला चालू केला. आपली केस काय सेट होत नव्हती म्हणून भावानं कुठली नवीनच मशीन काढला आणि डोक्यात घालायला चालू केला आणि घरा फिरवायला लागलेला. भावानं मी किती जरी केस सेट केलं तर भावानं गाडीवर जाताना माझी केस इकडे तिकडे झालेली असतात. माझी गाडी आबाची दुकान पैसे लावलो ना आबाची चार्जिंग वरची गाडी, कारण ताईंना त्यांच्या घरी सोडायचं होतं. गाडी घेतलं आणि डायरेक्ट पाटील गल्लीत घातलो, कारण त्यांनी तिथे बसलेले होते. त्यांना घरी सोडलं नाही तेवढ्यात आबानं फोन लावला लवकर ये जायचंय, कारण जयनगरला त्यांचा दोस्त येऊन थांबलेला. मग तुमचा भाव ऐकतोय 80-5 घालून गोळी करत निघाला. लगेच दुकानात येऊन त्यांच्या गाडीची किल्ली दिलो, कारण ते काय आपल्याला गाडी जमणार नाही म्हणलं. त्यांची वस्तू त्यांना जमत असते. आम्ही दोघं पण मिळून विजयनगरला चाललेलो, कारण त्यांचा दोस्त काहीतरी येऊन थांबलेला वाटतं. जाता जाता आबानं फळापाशी थांबून फळं घेतलीत खायला. त्यातले घेतलेत आणि मला हे असलं काय तर नवीनच फळ दिलेत खायला. डोळे झाकलो आणि खाऊन टाकलो ते पण. आम्हाला जायचं होतं हनुमान कॅफे मध्ये, तिकडे चाललेलो आम्ही. तर आम्ही कॉफीला ऑर्डर दिली आणि कॉफी पण भावानं लगेच करून दिला. मग लगेच कॉफी पिऊन घेतलो. आवाज दोस्त काय तर गणेशवर येऊन थांबलेला, मग तिकडे चाललेलो आम्ही. आल्यावर पहिला तर गाडी पार्क करून घेतलो. मस्त पैकी एक पुरी भाजी घेतली. मग त्यानंतर चहा पण आलता, चहा पण पिऊन घेतलो. आता आबाला म्हणलं इकडे तिकडे कुठं गाडी घालू नका, कारण घरला सोडा, मला लय झोप यायला लागल्या, पोट पण गच्च झाले. आपली गाडी दुकानावर होती ती घेतलो आणि आता नीट घरला जायचं म्हणलं. तेवढ्यात मामाच्या पोरगीचा फोन आला की मला न्यायला ये, मी संजयनगरला आलो. मग परत संजयनगरकडे गाडी घातलो आणि तिला आणायला गेलो. इथं घरापाशी येऊन पोहोचलो. तेवढ्यात कोल्हापूरचा पैलवान भिंतच पाडालता. याला जरा खवळलो आणि चल म्हणलं कुपवाडला जायचं आपल्याला, आवर लगेच, तर पळून गेला. मग काय आणला गाडीवर बसवून घेऊन आलो. तर आता टाटा कसं करते बघा. घरात आलो नाही तर याची मम्मी बरं खेळायची नाटकी चालू झाली. बारक्या पोरांचा विशेष वेगळा असते बघा. त्याच्या मोठ्या भावाची झोप पूर्ण झाली समूची. मग याला आईस्क्रीम चारायला न्यालतो. मग बेकरीत येऊन पोहोचलो. मग कोण मधली आईस्क्रीम घेतलो. मग आता घरला जायचं म्हणलं. तेवढ्यात आपली गल्लीतली फॅन फॉलोइंग भेटली. या बारक्या पोरांची पण इच्छा होती की त्यांना मी व्हिडिओ मध्ये घ्यायचं, म्हणून त्यांनी मला सारखं अडवत होते, पण आज त्यांना घेतलोच व्हिडिओ मध्ये. काय विषय रे. ब्लॉगर नंबर 1 अजय दादा. बारक्यांना भेटलो आणि वर आलतो. तेवढ्यात बबननं पाणीपुरी ठेवलेला आपल्याला, मग ते खाल्लो आणि जरा विजयनगरला काम आहे म्हणलं, तिकडे पण जायचं होतं. मग शेट मोकळा होता, शेटला घेऊन गेलो. इथं वर्धे यांच्या बरोबर बसले आलो बोलत. तेवढ्या तिथं बारीक मध्ये एक ऍक्सिडेंट झालता. मग काय सगळी कामं आवरलो, आता जायचं म्हणलं घरी. मग घरचा रस्ता नीट पकडला. भावानं व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि नेक्स्ट व्लॉग कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला भावांनो, गुड नाईट.